स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आजचं सेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण यात आपण पास्टच्या सगळ्या निगेटिव्हिटीला आज सोडून टाकणार आहे. ते का सोडायचं आहे? कारण जर आपण त्या पास्टला तसंच कवटाळून बसलो, आपल्या जीवनामध्ये तसंच पकडून ठेवलं, तर वर्तमानातल्या या क्षणांमध्ये ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि जीवनाचा खरा आनंद आपण उपभोगू शकत नाही. आणि जीवनाचा खरा आनंद पाहिजे असेल तर आपल्याला कालच्या दिवसातली निगेटिव्हिटी काढून टाकायची आहे. कारण ती निगेटिव्हिटी आपल्या शारीरिक आजारांचं देखील कारण ठरते. कारण जीवनामध्ये जे काही डिसिजेस होतात ते सगळ्यात पहिले 99% हे आपल्या मेंटल कारणात असतात. मानसिक लेवलवर जर तुम्ही डिस्टर्ब असाल तर शारीरिक लेवलवर त्याचा परिणाम हा होईलच. आणि म्हणून आपल्याला मानसिक लेवलवर जर सकारात्मकता आणायची असेल, तर आपल्याला फिजिकल लेवलच्या आजारातनही बाहेर पडायचं असेल, तर पहिले काही गोष्टी ज्या अंतरंगामध्ये ठासून भरलेल्या आहे त्याला सोडावं लागेल. कारण आणि ते मोकळं होणं. काल कागदाचं लिहून बघितलं, काय फरक जाणवला? पहिल्या दिवशी लिहिलं नाही, खाली बारी वाटत. काल लिहिलं थोडं हे वाटत. काल मूड फ्रेश होता आणि महिन्याभरात त्या ज्या निगेटिव्हिटी आहे मूड फ्रेश होता आणि महिन्याभरात ती निगेटिव्हिटी पूर्ण गळून पडते, काही सुरत नाही. म्हणजे असं लिहायचं आणि ते जाळून टाकायचं डेली. त्याच्याने काय होतं की इतक्या दिवसातली जी काही निगेटिव्हिटी आपण कॅरी केलेली आहे ती सगळी निगेटिव्हिटी आपण त्याच्यातनं बर्न करून टाकली. ती उरत नाही आपल्यामध्ये. तर आपल्याला त्या निगेटिव्हिटीला जर पकडून ठेवलं, का बरं? कारण आता मी तुम्हाला आता ते मेडिटेशन सुरू करण्याच्या आधी एक टॉपिक समजावून सांगते. टॉपिक आहे सोडून द्यायला शिका. कारण जीवनामध्ये एक लक्षात घ्या, काय झालंय ना आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, कुणीतरी ते येऊन तुम्हाला सांगतं. तुमच्या डोक्यात 4 दिवस तोच तोच विषय राहतो. कुठलंही काम करताना तोच तोच विषय आठवतो की नाही, की मी याच्यासाठी एवढं केलं आणि हा व्यक्ती मला असा बोलला. चित्त एका ठिकाणी राहत नाही, तुम्हालाच त्रास होतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या, विसरू नका. पण तिला आपल्या विचारांवर ताबा मिळू देऊ नका. कारण मी जसं काल सांगितलं की तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता तुमचा कपड्यांना स्पर्श होतो, त्या सगळ्या गोष्टीतनं एनर्जी प्रवाहित होत असते. एनर्जी फक्त दोनच प्रकारची आहे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. जर तुम्ही त्या गोष्टींना सोडूनच दिलं नाही तर काय होईल, त्या नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर हावी होतील आणि तुम्ही कुठलंही काम करत असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या गोष्टीवर राहणार नाही आणि तेच रिझन तुमच्या जीवनातल्या दुःखांचं कारण बनेल. म्हणून काय करायचंय? सोडून द्यायला शिका. कोण कोण रेडी आहे? कोणी काही म्हंटल त्याच्याबद्दल विचार कराल का आता? क्योंकि सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. आपण लोकांचा विचार करता करता आतापर्यंत जगलेलो आहे. पण इथून पुढील भविष्यामध्ये आपल्याला कसं जगायचंय? स्वस्त मस्त जबरदस्त जगायचंय. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या नकारात्मकता आणि कटू आठवणी सोडून द्यायला शिकायचंय. मान्य आहे, सोडून देणं कठीण आहे, माफ करणंही कठीण आहे. पण जर आज तुम्ही ही माफी देऊ शकलात, आज तुम्ही जर हे सोडून देऊ शकलात, तर पुढचा येणारा प्रत्येक क्षण हा सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा राहणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदाची नवनिर्मिती करणारा हा क्षण ठरणार आहे. एक लक्षात घ्या, तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, त्याला खूप मदत केलेली असते, अडचणीत साथही दिलेली असते आणि असाच व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो. तुम्ही सतत स्वतःला दोष देत निराशेत दिवस ढकलता. त्यापेक्षा तो आपला नव्हताच ना असं समजा. विषयाला सोडून द्या. स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार आहे का? ज्याच्यासाठी तुम्ही एवढं केलंय त्याला जर पश्चाताप होत नसेल तर तुमचं टेन्शन घेऊन काहीतरी फायदा आहे का? मग अशा व्यक्तीला सोडून द्यायला शिका. आपला नव्हताच तो आणि आपल्याला जर आपण सोडून दिलं नाही तर मग परत टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी आणि तब्येत आपलीच बिघडणार आहे. बऱ्याचदा मनामध्ये काय वाटतं? असं केलं असतं तर तसं झालं असतं. हा विचार किती लोकांच्या डोक्यात येतं? अशा किती गोष्टी आहे डोक्यात? असं केलं असतं तर तसं झालं असतं.
असा निर्णय घेतला असता तर तसंच हा फायदा झाला असता, यामुळे असं झालं असतं, त्यामुळे तसं झालं असतं. ध्यान सोडून मित्रांनो, मैत्रिणींनो, झालेल्या गोष्टींवर विचार करून ऊर्जा आणि वेळच वाया घालवतोय ना आपण. कितीही आज विचार केला, 10 वर्षापूर्वी मी इथे ऍडमिशन केली असती, इथे नोकरी मिळवली असती, तर असं झालं असतं. आज ती ऍडमिशनही नाही केली आहे, ती नोकरी नाही मिळवलेली आहे, पण आज 10 वर्षानंतरही त्याची खंत बाळगून कशाला टेन्शन करायचं. म्हणून जुन्या गोष्टींना कितीही उगाळलं तरी जीवनात काहीतरी बदल होणार आहे का? जीवन कुठे आहे? वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आहे. आणि वर्तमानाच्या क्षणांना जशी ऊर्जा देणार तसंच जीवन घडणार आहे. म्हणून झालेल्या गोष्टींवर विचार करून वेळ आणि ऊर्जा आपल्याला वाया घालवायची नाही. बदलवू शकता का तुमच्या पास्ट मधल्या कटू आठवणी? इकडे कोणी बदलवू शकतं का? पॉसिबलच नाही ना बदलवणं. मग आपल्या हातात काय दिलेलं आहे ईश्वराने? तर आपल्या हातात ईश्वराने फक्त वर्तमानातले क्षण दिलेले. आणि वर्तमानातले क्षण कशाला दिलेले आहे? काल काय घडलं याचं टेन्शन करण्यात. बरोबर आहे. एवढूसा विचार. एक घटना घडली, एका व्यक्तीने आपल्याशी खूप वाईट वागला, खूप वाईट त्रास दिला, पण त्यांनी तो किती वेळा वागला सांगा बरं. तुम्ही किती वेळा आठवलं ते सांगा. 10 वर्षे त्याचा तो शब्द आपण पकडून ठेवतो की 10 वर्षापूर्वी त्यांनी मला असं बोललं होता. तो बोललेला विसरूनही जातो की मी असं रागात बोललो होतो की काय बोललो होतं. कदाचित त्या व्यक्तीचं ते इंटेन्शनही नसतं, पण कसं आहे, त्या गोष्टी आपण जर पकडून ठेवल्या, कळत नकळत आपण आपल्या आरोग्याला इजा पोहोचवतो. एवढ्या वर्षाचा जो ताण आपण आपल्या मनामध्ये भरून ठेवतो त्या शब्दांचा, त्या व्यक्तीच्या कृतीचा, त्या व्यक्तीला काडी मात्र फरक पडत नाही, पण तुम्ही तुमच्या शरीराला आजारपणाचं एक नवं कारण देता तुमच्या टेन्शन मधनं. तुम्हाला खरोखर इनर स्माइल मध्ये जगायचं आहे, तर आज तुम्हाला दिलेल्या प्रत्येक व्यक्तीला आजच्या मेडिटेशन मध्ये माफ करायचं आहे. मी तुम्हाला सांगते की खरोखर कठीण आहे माफ करणं, पण एकदा का तुम्ही ही माफी द्यायला शिकाल, तर बरेचसे त्रास तुम्ही डोक्यातनं घालून टाकाल. किती लोकांचं टेन्शन घेणार आहे? यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. बरोबर की नाही? आयुष्यात बऱ्याच लोकांनी आपल्याला त्रास दिलेला आहे. ऑफिसमध्ये जाल तर बॉस चांगला नाही, त्या बॉस साठी कर्मचारी चांगले नाही, घरामध्ये जोडीदार चांगला नाही, जोडीदार चांगला असेल तर मुलं चांगले नाही, मुलं चांगले असेल तर सासू चांगले नाही. बरोबर आहे. बाकीचे नाते चांगले नाही, शेजारी चांगले नाही, बाकी सगळं चांगलं असेल तर शेजारी चांगले नाही. कोणीतरी त्रास देते. एवढे काही कारण असेल, सगळं काही बाकी चांगलं घेतलं, एखादी गाडी घेतात ती चांगली नाही निघत. म्हणजे कुठे ना कुठे काही ना काही तर त्रास आहे ना. मग त्या त्रासावर फोकस करायचा की आपल्या जीवनामध्ये असलेल्या पॉझिटिव्ह फोकस करायचा आहे. म्हणून झालेल्या गोष्टी सोडून द्या आणि पुढं काय करायचं हे मात्र आपल्याला ठरवायचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली. हा असंच वागला, तो तसंच वागला, हा असंच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्रांनो, किती त्रास करून घ्याल? कोण कसा वागला याच्या विचारात त्रास स्वतःलाच होतो ना. हा त्रास करून घेण्यापेक्षा आपण कसं वागायचं याचा विचार करा. बरोबर आहे. आपण कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. माझा आवाज क्लिअर येतोय का? एक मेसेज आला, आवाज कमी येतोय. इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, थँक्यू सर. तुमचं नेटवर्क चेक करा ज्यांना आवाज नाही येत आहे. आता बघा, कधी कधी तुम्ही रस्त्याने चालता, एखादा अचानक येते तुमच्या गाडीला धडक लावते, तुमच्या गाडीचं छोटं मोठं नुकसान होतं. आता तुम्ही गाडी साईडला काढता आणि त्या व्यक्तीची भांडायला सुरुवात केली. होतं ना असं, गाडी रस्त्यावर आपल्याला खूप लोक दिसतात खूप छोट्या छोट्या याच्याने. आता मला सांगा, जर आपलं नुकसान खूप मोठं नसेल झालं, ठीक आहे, आणि तुम्ही जेवढी त्याच्याशी भांडता, लोकांची गर्दी होते आणि आपलं मस्तिष्क खराब करता, आपले व्हायब्रेशन खराब करता, त्याच्यापेक्षा जाऊ दे ना. तो काय आपल्याला आयुष्यात परत भेटणार आहे का? त्याचा राग तिथल्या तिथे सोडून द्या. होत असेल सेटलमेंट तिथल्या तिथे पैसे काढून घ्या. नसता ताप डोक्याला लावून आपण काय करतो? गाडी तर शेवटी आपल्याला दुरुस्त करावं लागते आणि काही होत नाही. डोक्याला शीन करून घेऊ नका. प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं नाहीये. आपण कितक्या प्रतिक्रिया देत राहतो. यांनी असं म्हटलं, अरे म्हटलं की कार्य म्हणायला आपण तयार. पण लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस अरेवाला प्रॉब्लेमॅटिक नसतो.
अरे म्हटल्याने जीवनात कधीच प्रॉब्लेम होत नाही, याच्यानंतर बघून घ्या. हे वाक्य डोक्यात फिक्स करा. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. प्रॉब्लेम कुठे आहे? रिॲक्शन इज द प्रॉब्लेम. याचं तुम्हाला एक उदाहरण सांगते की आयुष्यामध्ये कुठलाच व्यक्ती गुन्हेगार नसतो. मला सांगा, एखाद्या व्यक्तीकडून एखाद्याचा खून जरी झाला असेल, तर तो खरोखर तो खुनी असतो का? पण त्या वर्तमानाच्या परिस्थितीमध्ये त्याचा ताबा सुटतो आणि त्याच्या हातून एखाद्याचा प्राण जातो आणि त्याचंही आयुष्यभरासाठी होतं. एखाद्याच्या डोक्यात नकारात्मक विचार चालू आहे, त्या नकारात्मक विचारामध्ये त्यांनी एखाद्याला ठोकलं गाडीला आणि त्याचा प्राण गेला. तो नेहमीच रोजचे ऍक्सिडेंट करून लोकांचा जीव घेणारा होता का? पण त्याच्या माइंडमध्ये त्यावेळेस कुठेतरी नकारात्मक विचारांचं वादळ होतं. त्याच्या विचारांवर ताबा सुटला. पहिले कुठून सुटतो? विचारांवरून ताबा सुटला मग. आता लक्षात घ्या, माझ्या टेबलवर हा एक पेन आहे. हा पेन पहिले कुठे बनला? फॅक्टरीत की कोणाच्या तरी डोक्यात पेनाची निर्मिती आली? कुठे आली? माझ्या मैत्रिणीला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. पहिले काय बनवायचा विचार कुठे येईल? डोक्यात. बरोबर आहे. मग साहित्य जमा होईल. एपीजे अब्दुल कलाम सरांना रॉकेट बनवायची कल्पना आली. पहिला मिसाईल पहिले कुठे तयार झाला? म्हणजे या जगामध्ये कुठलीही गोष्ट पहिले कुठे होते? डोक्यात. मग त्याला त्या परिस्थितीनुसार वस्तू जमा करून ऍक्शन मध्ये आणलं पाहिजे. येतं की नाही? मग ती वस्तू अस्तित्वात येते. मग आपल्या जीवनामध्ये जर टेन्शन असेल, दुःख असेल, राग असेल, कुठे आहे पहिले तो? मग त्याला रिप्लेस करता येतं ना. मला सांगा, अमेझॉन फ्लिपकार्ट वरून एखादी वस्तू बोलवली तुम्ही, ती आवडली नाही, डॅमेज असली, तर तुम्ही लगेच रिप्लेस करता ना किंवा रिटर्न करता ना. मग आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, द्वेष आहे, क्लेश आहे, राग आहे, चिंता आहे, त्याला का बरं वर्षानुवर्ष पकडून ठेवलाय? त्याला का बरं आपण रिप्लेस करायला तयार होत नाही? माहिती आहे की अनेक आजारांचं कारण सततची चिंता आहे, तरी आपण वर्षानुवर्ष चिंतेचं जीवन जगून राहिलेलं आहे. मग त्याला रिटर्न करायचं आहे ना आता परमनंट. आजच्या मेडिटेशन मधनं आपण ते रिटर्न करणार आहे. आलाय लक्षात? ते रिप्लेसमेंट आपण आज करणार आहे. त्याच्यासाठी आज स्वतःला परवानगी द्यायची आहे. जेवढी सहजतेने परवानगी द्याल, तेवढाच सुंदर रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनात मिळणार आहे. एक लक्षात घ्या, बरेच वेळेस मी मोठं सांगण्याची काहीच गरज नाही. भाऊ तूच मोठा, ताई तूच मोठी, सोडून द्यायचा तो विषय. असं कसं? आता जर मला कोणी म्हटलं काय मूर्ख आहे, त्यांच्या मूर्ख म्हटल्याने मी मूर्ख होणार आहे का? पण केव्हा मूर्ख होईल? मी दिवसभरात हजारो लोकांना शिकवते आणि तुम्ही मला मूर्ख म्हणणारे कोण? ही ऍक्शन घेतली तर मी 100% मूर्ख. पण लक्षात घ्या, म्हणून आता एकच लक्षात घ्या, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. कारण ऍक्शन आपण थांबवू शकत नाही, पण त्याच्यावर रिॲक्शन कशी द्यायची हे मात्र आपल्या हातात आहे की नाही? येस ऑर नो? तर बऱ्याच वेळा ऍक्शन नंतर थोडा पॉज दिला तर त्या व्यक्तीच्या डोक्याला शांतता मिळते आणि त्याच्यानंतर ज्या नकारात्मक घटना घडत असतात, त्या घटनांना आपण विराम देऊ शकतो. तर लक्षात घ्या, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, रिॲक्शन इज द प्रॉब्लेम. म्हणून अशा ऍक्शन घडल्या, बाबा तू मोठा सोडून द्यायचं. कुटुंब म्हणजे काय कॉम्पिटिशन आहे का? कोणी सर्टिफिकेट किंवा मेडल घेऊन बसलाय तुमच्यासाठी की तुम्ही जिंकले पाहिजे, सगळ्यांनी तुमचं ऐकलंच पाहिजे? प्रत्येक स्त्री पुरुषांनी मेडल भेटणार आहे का? एकमेकांसाठी थोडस झुकलं, थोडस एकमेकांचं ऐकलं तर काहीच बिघडत नाही. पण मी मोठा करण्यात सिंधुताई सपकाळ एक वेळेस अमरावतीत आल्या आणि मी त्यांचं जेव्हा एक व्याख्यान ऐकलं, तर तेव्हा त्यांचे वाक्य होते, प्रत्येक घरामध्ये जर पुरुषांनी घरी गेल्यावर एक शब्द त्या गृहिणीला म्हटलं, आपल्या जोडीदाराला म्हटलं, कागाज थकलीस का, तिचं सगळं दिवसभराचा ताण निघून जाईल. आणि प्रेमाने त्या महिलेने पुरुषाला जर म्हटलं की
आज जर प्रेमाने एक ग्लास पाणी हातात नेऊन दिला आणि एक कप चहा पित असेल तर चहा नेऊन दिला, तर त्या व्यक्तीचाही दिवसभराचा बाहेरचा ताण कमी होईल की नाही? आज मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगते. काय करायचंय? घराच्या समोर एखादं झाड असेल किंवा नसेल तर एक इमॅजिनरी झाड इमॅजिन करा. खूप पॉवरफुल टेक्निक आहे. जे लोक बाहेर जाऊन काम करतात त्यांनी काय करायचंय, एक अशी इमॅजिनरी बॅग ठेवायची आहे. ऑफिस मधनं आलात, कामावरनं आलात, तर ती बॅग त्याला अडकवून द्यायची. कोणती ओरिजिनल नाही, इमॅजिनरी एक बॅग अडकवून द्यायची आणि म्हणायचं की माझ्या ऑफिसचं सगळं जे काही कामाचा ताण आहे, सगळं सगळं आहे, ते मी या बॅग मध्ये टांगून ठेवलेलं आहे. पण घरात प्रवेश करताना तो ऑफिसचा ताण घरात न्यायचा नाही, ती महिला असो की पुरुष असो. कारण घरामध्ये तुम्हाला प्रेम करणारे, जीवाला जीव लावणारे लोक आहेत. त्यांच्यापर्यंत तुम्ही कोणती ऊर्जा पोहोचवता, त्याच्यावर तुमचे पुढचे परिणाम आणि निर्णय ठरणार आहे. बरोबर आहे? मग आता म्हणतील हाऊसवाईफ त्यांनी काय करायचं? ग आम्ही दिवसभर घरात असतो, आम्ही आमचे दुःख कोणाला सांगायचे? तुमच्यासाठी उपाय दिलेला आहे, रोज कागदावर लिहा, फाडा आणि जाळून टाका. कारण ती प्रक्रिया कंटिन्यू 90 दिवस करा. अरे आज कागदावर काय लिहू हा प्रश्न पडेल. नवं एखादा दिवस भरातलं 24 तासातलं निर्माणही झालं तरी त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला खूप कमी वाटेल. नाही, अशी इमॅजिन एखादं झाड आणि एक झोळी तयार करून घ्या. आम्ही जेव्हा ट्युशनला जायचो 10वी 8वी 9वी 10वीला, तर आमचे 8वीतले सर एकाच ठिकाणी ट्युशन होती, ते आमचे क्लास टीचर होते त्यावेळेसचे. तर त्यांनी एकच सांगितलं, तुम्ही माझ्या क्लासला येता ना, फर्स्ट फ्लोअरवर त्यांचा क्लास होता, पहिल्या पायरीच्या खाली जे गॅप दिसते ना म्हणे, त्या गॅपमध्ये तुमच्या डोक्यातले बाहेरचे सगळे विचार तिथे टाकून द्यायचं म्हणे गाठोडं, आणि फक्त अभ्यास करायचा आणि मला पास व्हायचं चांगल्या मार्कानी, त्याच्यासाठी पायरी चढत वर यायचं म्हणे. आणि वापस जाताना जर तुम्हाला अभ्यास घेऊन जायचा मी शिकवलेला, की ते गाठोडं उचलून घेऊन जायचं, जबाबदारी तुमची. बरोबर की नाही? तसं आपलं जीवन आहे, प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची आहे, की तुम्हाला त्या झोळीतलं जे दुःख ते तिथंच टांगून ऑफिसमध्ये न्यायचं आहे, की ते घरात आणायचं आहे. कारण मोस्टली प्रॉब्लेम काय होतात, दिवसभर एक महिला, म्हणजे आजकालची तर वर्किंग महिला आहे, बाहेरचं आणि घरची दोन्ही जबाबदारी असते, ती आजचा जमाना एकमेकांना मदत करण्याचा आहे. तर थोडा तरी हातभार एकमेकांना लावत चला. कुटुंबाला जर आनंदी ठेवायचं, प्रत्येक आईची जबाबदारी आहे की मुलांना थोडं तरी काम सांगा. मुलांकडनं त्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकवू शकता, करू शकता. तर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने येतील. आपल्याला क्रियावादी बनायचा, प्रतिक्रियावादी नाही. कारण आपण खूप साऱ्या प्रतिक्रिया देत राहतो. जवळच्या व्यक्तीकडून किंवा सहकार्याकडून कामात एखादी चूक झाली, त्यामुळे आपलं नुकसान झालं असेल, तुम्ही कितीही चिडलात, त्याच्यावर रागवलात, ठीक आहे, पण सतत तो डोक्यात राहत असेल तर, तो विषय सारखा सारखा कुणासमोर काढत असाल तर तुम्ही चुकत आहात. कामात चुका होतच असतात, फक्त एकच चूक वारंवार नाही घडली पाहिजे. जर तीच तीच चूक वारंवार घडत असेल तर आपल्याला काही वेळानुसार शांत होऊन नॉर्मल होणे आवश्यक आहे. कारण त्या व्यक्तीची चूक आहे, पण त्याच्यावर जर आपण वारंवार तोच तोच विषय काढत असेल, त्याच त्याच परिस्थितीत आपण बोलत असेल, तर मात्र आपली चूक आहे. सोडून देता येत नाही आणि त्याचे ब्लॉकेजेस आपल्या शरीर आणि मन लेवलवर आपल्याला अफेक्ट करत असतात. एखाद्या लहानशा घटनेने आपले संबंध विखुरले जातात आणि दुरावा येतो. आणि चूक कुणाचीच नसते बरं. भरपूरदा काय होतं नात्यांमध्ये, पहिल्या पहिल्या त्यालाही वाटत असतं समोरच्याने बोलावं, आपल्याला वाटत असतं समोरच्याने बोलावं. याचं एक सुंदर उदाहरण सांगते, की पती पत्नीच्या नात्यांमध्ये माझ्याकडे एक केस होती. डॉक्टर दंपती होते आणि त्यांच्यामध्ये फक्त बोलणं कशासाठी, मुलाची आज शाळेत मीटिंग आहे, पॅरेंट मीटिंग आहे, आज जायचं आहे, आज रिझल्ट आहे, मुला व्यतिरिक्त मुलाची ऍडमिशन घ्यायची आहे, हाच क्लास लावायचा आहे, याच्या पलीकडे पती पत्नीमध्ये कुठलीच चर्चा होत नव्हती. आणि जेव्हा त्यांनी माझा क्लास जॉईन केला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम, आता गेले 9-10 वर्ष झाले आमच्यामध्ये कुठलाच संवाद नाहीये. आणि जेव्हा मी त्यांना म्हंटल की एक काम करा, आज हजबंडला फोन करा आणि त्यांना हे म्हणा की मी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवलेले आहेत, आज घरी थोडं लवकर या. इतक्या दिवस काय होतं, तो माणूस घरी आल्यानंतर साधा ग्लासभर पाणी नाही, कारण इकडे पण इगो होता, तिकडे पैशाचा इगो होता, इकडे कामाचा इगो होता. मी तुमच्यासाठी राब राब राबते. पण त्या एका फोननी काय केलं, ती व्यक्ती त्या दिवशी घरी आली, पण येताना हातामध्ये गजरा, स्वीट आणि गुलाब घेऊन आली. अक्षरशः कितीतरी दिवसांनी त्यांनी तासन तास गप्पा केल्या, छान जेवण झालं
आणि सकाळी त्या महिलेचा माझ्या मोबाईलवर इतका सुंदर मेसेज आला होता की लिटरली त्या महिला असं तिच्या सगळ्या भावना व्यक्त करत होती की मॅडम कितीतरी दिवसानंतर मी नव्याने जगली असं मला वाटलं. एवढ्या सोप्या असतात तो गोष्टी, आपण त्याला कठीण केलेला आहे. म्हणून जर एखाद्याकडनं चूक झाली असेल, एखाद्याने राग केला असेल, तर एकच लक्षात घ्या, व्यक्ती महत्वाचं असेल तर चुकांना विसरा, आणि चुकांना लक्षात ठेवायचं असेल तर व्यक्तीला विसरायची तयारी केली. सगळं काही तुमच्या हातात आहे आणि सगळं काही तुम्ही इझिली करू शकता, आणि म्हणून सोडून द्यायला शिका. एक लक्षात घ्या, लहानशी चूक असेल ती जेव्हाच्या तेव्हाच माफ करा. आणि काही गोष्टी इतिहासात सोडून देणंच फायद्याचं असतं. त्याला जर वर्तमानात आणाल तर आपला वर्तमान बिघडतो आणि वर्तमानासोबत भविष्य बिघडतं. म्हणून सोडून द्यायला शिका. तर यासोबत आज आपण आपल्या जीवनामध्ये जे जे लोक आहेत ज्यांनी आपल्याला आजपर्यंत त्रास दिला, आपल्या जीवनात दुःखाचे कारण दिले, अशा सगळ्या लोकांना आताच्या मेडिटेशन मधनं आपण माफ करणार आहोत. आणि त्या माफीमधनं जेवढ्या सहजतेने माफ करायलाच, मे बी तुम्हाला हे मेडिटेशन करताना अश्रू आवरणार नाही, उनको भी बाहेर निकलने दो. ते खूप दिवसाची वाट बघत होते ती मोकळ होण्याची, आज त्यांना बाहेर पडू द्या. खूप राग आला तरी शांततेत त्या रागाला बघा आणि सोडून द्या. आज प्रतिक्रिया नाही द्यायची. जेही तुमचं या मेडिटेशन मध्ये घडेल तुमच्यासोबत ते होऊन जाऊ द्या, त्याच्यावर कुठलीच प्रतिक्रिया देऊ नका. कारण पुढील 15 ते 20 मिनिटाच्या मेडिटेशन मध्ये आपण आपलं एक क्लिन्झिंग करून घेणार आहे, जो जेवढ्या सहजतेने या सगळ्या गोष्टींना अलाव करेल तेवढाच सहज तुम्हाला रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, आणि तेवढा सुंदर अनुभव देखील तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही घेणार आहे. सो रेडी आहात मेडिटेशन साठी? ग्रेट. थोडं पाणी पिऊन घ्या. थोडं जस्ट पाणी पिऊन घ्या. हे मेडिटेशन हेडफोन लावून पण करू शकता, काही अडचण नाही. बोला अरुणा मॅडम, काय म्हणताय? मॅडम माझ्या सोबत माझ्या शेजारी ज्या नवीन दोन मुली राहायला आलेल्या आहेत तर त्या बसत आहेत, तर 7 चक्रापर्यंत दिसलं पाहिजे का नाही नाही, या मेडिटेशन मध्ये त्यामध्ये? दिसलं नाही हा, तर. त्या बसत आहेत माझ्यासोबत मेडिटेशनला, पण हो एका वेळी एका मोबाईल मध्ये तेवढे नाही हो हो, ठीक आहे, ऍडजस्ट होणार काय 7 चक्र म्हणून हो. रेडी आहात सगळे? एकदम रिलॅक्स बसायचं आहे, कुठलंही चिंता नाही, जस्ट रिलॅक्स. जेवढ्या सहजतेने तुम्ही या मेडिटेशनचा स्वीकार कराल तेवढा सुंदर अनुभव आपल्याला आपल्या जीवनात येणार आहे. तेवढा सुंदर अनुभव इथून पुढच्या जीवनात आपण घेणार आहे. संपूर्ण जीवन म्हणजे एकानंतर एक जीवनात घडणाऱ्या घटनांचा क्रम आहे. काही घटना आनंद देणाऱ्या घडतात, तर काही घटनांमध्ये दुःख, तणाव, चिंता असतात. पण आज आपण इतक्या वर्षांमध्ये या दुःखांचं, कष्टांचं अनेक ओझ आपल्या जीवनामध्ये घेतलेलं आहे. पण या ध्यान साधनेमध्ये आपण अगदी आत्ताच्या या क्षणांपासून बालपणापर्यंतच्या प्रत्येक क्षणाला आपण सोडून देणार आहे, अगदी परमनंटली डिलीट करणार आहे. काही लोकांना हे माफ करणं कठीण असेल, पण तरी प्रयत्न निश्चित करा. सुरू करतोय आपण या साधनेला. डोळे हलके बंद करा, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. कल्पना करा
येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जातात. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटी आपण ग्रहण करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी काढून टाकत आहे. कायमस्वरूपी काढून टाकत आहे. आता आपण गेल्या 24 तासातल्या घटनांना आठवणार आहे. गेल्या 24 तासात अनेक घटना आपल्यासोबत घडल्या. काही मनाला आनंद देणाऱ्या असतील, काही घटनांनी आपल्याला दुखावलं असेल, काही घटनांमध्ये आपल्या जीवनामध्ये तणाव आला असेल, काही लोकांच्या शब्दांनी मन अत्यंत दुखावलेलं असेल. लक्षात घ्या, येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत त्या 24 तासातील घटनातील सगळी पॉझिटिव्हिटी आपल्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायची आहे. गेल्या 24 तासातील प्रत्येक सकारात्मक घटना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायची आहे. आणि प्रत्येक नकारात्मक गोष्टीला अगदी सोडून द्यायचं आहे. अलाव करा शरीराला, मनाला आणि तुमच्या जीवनातील दुःखांना जबाबदार असलेल्या व्यक्तीला, तुमच्या जीवनातील दुःखांना जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करा. माफ करणं खूप कठीण आहे, पण माफ करा. कळत नकळत गेल्या 24 तासात तुम्ही कुठल्या कुणाच्या दुःखांचे कारण असाल, शब्दाने कृतीने तुम्ही दुखावलेलं असेल, मनोमन त्यांची माफी मागा. आपण सर्व व्यक्ती या ब्रह्मांडाशी एका कणानुसार आपण कनेक्टेड आहोत. या अखंड ब्रह्मांडाशी आपण कनेक्टेड आहोत. आणि तुम्ही मागितलेली माफी आणि तुम्ही दिलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही मागितलेली माफी आणि तुम्ही दिलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. कारण आपण या अखंड ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. आता गेल्या 1 महिन्यांमधील घटना आठवायचा प्रयत्न करा. 1 महिन्यांमध्ये भरपूर घटना आपल्यासोबत घडल्या. काही आनंद देणाऱ्या होत्या, काही दुःख देणाऱ्या असतील. तर प्रत्येक आनंद देणाऱ्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. प्रत्येक आनंद देणाऱ्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आणि जीवनामध्ये ज्या ज्या घटना तुम्हाला दुःख देत होत्या, तणाव देत होत्या, त्या सर्व घटनांना, जबाबदार व्यक्तीला आणि त्या घटनांना माफी द्या. माफ करायचं आहे. त्या जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, त्या क्षणांना माफी द्या. माफ करा, माफ करा, माफ करा. गेल्या 1 वर्षामध्ये खूप घटना घडल्या आहेत, ज्या घटना आपण मोजू शकत नाही, काउंट करू शकत नाही. प्रत्येक श्वासासोबत एक एक क्षण नवा आपल्या जीवनात येत असतो. तर त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, ज्यांनी दुःख, कष्ट, त्रास दिलेला असेल, कुठल्याही स्वरूपाचा त्रास असेल, त्या व्यक्तीला माफ करा. माफ करा. आयुष्यामध्ये इतके गेल्या 1 वर्षात एखादा वाईट क्षण घडला असेल, त्या प्रत्येक क्षणाला जबाबदार व्यक्तीला माफ करा. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने जे दुःख झालं असेल, कुणाच्या जीवनामध्ये मागील वर्षात त्या घटनेला, त्या दुःखाला कारण असलेल्या व्यक्तीला माफ करा. माफ करा. कारण तुम्ही दिलेली माफी त्या व्यक्तीच्या पर्यंत पोचणार आहे. आणि
कळत नकळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल, ते शब्दांनी असेल, कृतीनी असेल, त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. गेल्या 1 वर्षामध्ये आपल्याकडनं ज्या ज्या चुका झाल्या असतील, ज्याही व्यक्तीप्रती झाल्या असतील, त्या प्रत्येक चुकीसाठी त्या व्यक्तीची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. आता गेल्या 10 वर्षांमध्ये बघा, आयुष्याचा खूप मोठा काळ आहे हो 10 वर्ष. या 10 वर्षांमध्ये किती साऱ्या घटना आपल्या सोबत घडल्या आहे. आयुष्यात काही आनंदाचे क्षण आले असतील, काही अतीव दुःखांचे क्षण आले असतील. आज फक्त आपल्याला सागरातनं मोती निवडावे तसे फक्त आनंदाचे क्षण निवडायचे आहेत. फक्त आणि फक्त आनंदाचे क्षण निवडायचे आहेत. आनंदाचे क्षण निवडायचे आहे. आनंदाचे क्षण आपल्याला निवडायचे आहेत. आणि आनंदाच्या क्षणाला आपल्याला मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. आणि सगळ्या दुःखाच्या क्षणांना आणि जबाबदार व्यक्तीला माफ करून टाकायचं आहे. माफ करा. मोठ्या मनाने माफ करा. त्यांनी दिलेला त्रास कितीही मोठा असेल तरी त्यांना माफी द्या. आज माफ करून टाका. माफ करून टाका. माफ करून टाका. बघा, आता थोडं अजून मागे जाऊ. तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, आयुष्यात नवीन जोडीदाराची साथ, कितीतरी क्षण आपण जगलेला आहे. आणि त्या बालपणापर्यंत आपण कदाचित खूप जवळच्या व्यक्तींना गमावलं देखील असेल. त्यांच्या जाण्याने जीवनामध्ये एक पोकळी निर्माण झाली असेल. कधीही न भरून निघणारी उणीव तुमच्या जीवनात निर्माण झालेली असेल. आज त्यांच्या जीवनातनं जे काही आपण आनंदाचे क्षण, त्यांच्या सोबतच्या आठवणी, त्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि त्यांच्या दुःखाला आज आपल्याला दूर करायचं आहे. फक्त त्यांच्या आनंदमय आठवणी मनात ठेवायची आहे. तुमच्या आयुष्यात आलेलं सगळे यश आणि आनंद मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. आणि सगळ्या जीवनामध्ये दुःख देणाऱ्या प्रत्येक क्षणाला आज मनाच्या गाभाऱ्यातनं कायम स्वरूपी काढून टाकायचं आहे. कायम स्वरूपी काढून टाकायचं आणि माफ करायचं आहे. त्या सगळ्या घटनांना आणि जबाबदार व्यक्तींना आज माफी द्या. माफ करा. माफ करा. माफ करायचं आहे. कितीही कठीण असलं तरी माफ करा. माफ करा. आणि कळत नकळत आपल्याकडून चुका झाल्या असतील, आपण इतक्या वर्षांमध्ये अगदी बालपणापर्यंत एकदा आठवा की एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आपल्यामुळे दुःख निर्माण झालं असेल, आपण त्यांच्या दुःखांना कारणीभूत असेल, आपण दुःख दिलं असेल. अशा प्रत्येक व्यक्तीची आज माफी मागायची आहे. प्रत्येक व्यक्तीची आज माफी मागायची आहे. प्रत्येक व्यक्तीची आज माफी मागायची आहे. मनामध्ये कितीही ओझं असेल, आज हलकं करून टाका. कुणाच्या शब्दांचं ओझं असेल तरी दूर करा. कुणाच्या कृतींचं ओझं असेल त्यांना माफ करा. कितीही त्रास दिला असेल, कुणी तुम्हाला शारीरिक त्रास दिला असेल, मानसिक त्रास दिला असेल, आज प्रत्येक व्यक्तीला, त्या घटनेला माफ करून टाका. आज आपल्याला पूर्ण रिकामं व्हायचं आहे. पूर्ण रिकामं व्हायचं आहे, कारण आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा जीवनामध्ये भविष्यात ग्रहण करायची आहे. तर आज माफ करून टाका. माफ करून टाका. प्रत्येक घटनेला, प्रत्येक घटनेला, प्रत्येक व्यक्तीला आज माफी द्या. माफी द्या. माफी द्या. आज आपण त्या क्षणामध्ये पोहोचतोय. तो म्हणजे आता आपण या पृथ्वीवर जो पहिला श्वास घेतला होता, तो म्हणजे आपला जन्मदिवस. या पृथ्वीवर ज्या दिवशी आपण पहिला श्वास घेतला होता, तो दिवस म्हणजे आपला जन्मदिवस. त्या ठिकाणी आता आपण पोहोचतोय. तुमच्या जन्मदिवशी आपण पोहोचतोय. बघा, ते ईश्वराने एक सुंदर इवलस गोंडस बाळ, ज्यांनी आज पृथ्वीवर पहिला श्वास घेतला होता, ते निरागस आणि गोंडस बाळ तुमच्या आई वडिलांच्या हातात बघा. तुमच्या आई वडिलांच्या हातांमध्ये स्वतःला बघा. जेव्हा त्या ईश्वराने पहिल्यांदा तुम्हाला या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला होता आणि तुमच्या चेहऱ्यावर तो
निरागस जी अवस्था होती त्या निरागस अवस्थेला बघा, त्या सकारात्मकतेला बघा आणि जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. बघा ते स्माईल तुम्हाला बघून तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर किती आनंद झाला होता. तुम्हाला बघून तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर किती आनंद झाला होता. त्या आनंदाला अनुभवा. तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर किती आनंद झाला होता. त्या आनंदाची अनुभूती घ्या. त्या आनंदाची अनुभूती घ्या. त्या ईश्वराने तुम्हाला त्या दिवशी एक कोरी पाटी दिली होती. त्या कोऱ्या पाटीवर जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची नवी ऊर्जा लिहायची होती. त्या कोऱ्या पाटीवर तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्याची नवी ऊर्जा लिहायची होती. आज आपल्याला परत ती कोरी पाटी एकदा ईश्वराने आपल्या हातात दिलेली आहे. आज आता या क्षणी त्या ईश्वराने परत एकदा ती कोरी पाटी तुमच्या हातात दिलेली आहे. त्या कोऱ्या पाटीला घट्ट पकडा. त्या कोऱ्या पाटीला घट्ट पकडा. ईश्वराने परत एकदा परमसुख लिहिण्यासाठी, समाधान लिहिण्यासाठी, आरोग्य लिहिण्यासाठी, ऐश्वर्य लिहिण्यासाठी, दीर्घायुष्य लिहिण्यासाठी तुम्हाला ती ही सुंदर कोरी पाटी तुमच्या जीवनात तुमच्या हातात दिलेली आहे. आज तिचा स्वीकार करा आणि त्या कोऱ्या पाटीला घट्ट हृदयाशी बाळगून आई वडिलांच्या आशीर्वादासोबत, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादासोबत ती पाटी आत्ता या वर्तमानाच्या क्षणांमध्ये परत आणा. आता या वर्तमानाच्या क्षणांमध्ये त्या कोऱ्या पाटीला परत आणा. त्या कोऱ्या पाटीला परत आणा. घट्ट हृदयाशी बाळगून ती कोरी पाटी, कारण आजपासनं पुढच्या प्रत्येक श्वासासोबत आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आपल्याला आपल्या जीवनात आत्मसात करायची आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायची आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची नवी ऊर्जा आपल्याला आपल्या जीवनात आत्मसात करायची आहे. घट्ट कोरी पाटी आणि या पाटीवर आज आता या क्षणापासून आपण फक्त लिहितोय ते म्हणजे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आज स्वतःला एक चेहऱ्यावर सुंदर स्माइल आणायचं आहे, कारण जणू आज आपला बर्थडे आहे. आणि एक सुंदर स्माइल क्रिएट करा. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. बघा, ही एक दिव्य स्माइल आज चेहऱ्यावर क्रिएट करायची आहे. कारण आजपासून, इथपासून इथून पुढील भविष्यामध्ये आपण फक्त एक आनंद निर्माण करतोय. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. एक सुंदर आनंदाची अनुभूती स्वतःमध्ये ऍक्टिव्हेट करा. दिव्य अनंत स्रोतात येणारी एक दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याचा एक दिव्य प्रकाश निर्माण करत आहे. अनंत स्रोतातली दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत संपूर्णतः एक दिव्य आनंदाची शक्ती तुमच्या अवतीभोवती निर्माण करत आहे. एक दिव्य स्माइल एनर्जी क्रिएट करत आहे. स्माइल, प्रयत्न करा त्या स्माइलला बाहेर काढायचा. आज थांबवू देऊ नका, कारण इथून पुढे आपल्याला हाच लाख मुलाचा दागिना आपल्याला धारण करायचा आहे. सो स्माइल, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप कठीण असेल त्या स्माइलला बाहेर काढणं, पण आज प्रयत्नपूर्वक त्या स्माइलला बाहेर येऊ द्या. स्माइल, वंडरफुल स्माइल. व्हेरी गुड, ब्युटिफुल, ब्युटिफुल. खूप सुंदर. येऊ द्या त्या स्माईलला बाहेर. खूप वर्षापासून कुठेतरी अडकली होती ती. खूप वर्षापासून ती बाहेर निघालेली नाहीये. अलाव युअर सेल्फ. प्रयत्नपूर्वक तिला परवानगी द्या तुमच्या चेहऱ्यावर प्रकट होण्यासाठी. स्माइल, वंडरफुल स्माइल. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वेरी गुड, वेरी गुड. यस, यही तो आप हो. हमेशा हंसते, मुस्कुराते. आपल्या इनर लेवलच्या त्या पॉझिटिव्हिटीला बाहेर काढा. अलाव करा त्या सुंदर स्माइलला. अलाव करा त्या सुंदर स्माइलला. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वंडरफुल.
व्हेरी गुड. व्हेरी गुड. ज्यांना स्माइल येत नाहीये, मी बाजूला आहे गुदगुल्या लावण्यासाठी, पण त्या स्माइलला आज बाहेर काढायचं आहे. कीप स्माइलिंग. व्हेरी गुड. स्माइल, स्माइल, स्माइल. बर्थडे, इट्स युअर बर्थडे, इट्स वंडरफुल डे. स्माइल, स्माइल, स्माइल. बर्थडे, इट्स वंडरफुल डे. It's your birthday. So keep smiling, keep smiling, keep smiling. आणि या सुंदर स्माइल सोबत हळुवार परत यायचंय. स्लोली, स्लोली कम बॅक. Just relax. Be calm. Be calm. And slowly, slowly come back. Slowly come back. Just relax. Just relax. Just relax. Slowly come back. Slowly come back with beautiful smile. हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. And open her eyes. So feeling relaxed? कोण कोण माफ करून बाहेर आलाय की अजूनही पकडून ठेवलाय? तुम्हाला कमीत कमी 3 वेळा करावं लागेल मेडिटेशन. सो हाऊ डू यू फील? कसं वाटतंय? थोडं तुम्हाला खूप गरज आहे. तुम्हाला कमीत कमी म्हणजे 7-8 दिवस जेव्हा तुम्ही रोज हे मेडिटेशन कराल, त्यानंतर तुमच्या माइंड मध्ये जे सगळं चालू आहे ते निघायला वेळ लागेल. आणि ते तुम्ही इतकं साठवून ठेवलेलं आहे माइंड मध्ये की कसं आहे ना, व्यक्त झाल्याच नाहीये तुम्ही. ना कधी एखाद्या मैत्रिणीकडे व्यक्त व्हायचा प्रयत्न केला, ना एखाद्या जवळच्या बहिणीकडे. आणि ते डीप लेवलवर एवढं साठलं गेलेलं आहे की ते आता सफरिंगचं कारण आहे. आणि त्याला बाहेर निघू द्या, कारण ते तुमच्या तब्येतीसाठी कारणे, म्हणजे तब्येत जी ढासळते आहे त्याला मागे ते खूप मोठं कारण आहे. आणि बोलू आपण याच्यावर नंतर, पण त्याला बाहेर काढा. सो इकडे एनीवन, एनी शेअरिंग? कसं वाटलं? कारण माफ करणं खूप गरजेचं आहे. आज माफ नाही केलं तर ते आपल्या तब्येतीसाठी कारण बनते. एक लक्षात घ्या, गेलेला क्षण कधीच वापस येत नाही. गेलेली वेळ कधीच वापस येत नाही. घेतलेला श्वास कधीच परत रिपीट घेता येत नाही. बँकेतला बँक बॅलन्स वाढवू शकता, पण श्वासाचे एक सिंगल काउंट तुम्ही वाढवू शकत नाही. आणि जे काही जीवन आहे का माफ करायचंय? कारण जीवन फक्त आणि फक्त वर्तमानाच्या क्षणांमध्ये आहे. बघा, समोरच्यानी तुम्हाला कितीही दुःख दिलं असेल, तुमच्या जीवनामध्ये खूप कष्ट सहन केले आहे तुम्ही, पण तो सगळा काय आहे? पास्ट. आज त्याची कितीही आठवण काढली ना, तर तो पास्ट तुम्हाला वर्तमानात दुःख देणार आहे ना. मग त्या पास्ट मध्ये जाऊन जर वारंवार आपण दुःखाचे ओझे आणत असेल वर्तमानात, तर फायदा काय आहे? म्हणून त्या पास्टला तिथल्या तिथे सोडून दे. आणि वर्तमानामध्ये भविष्य पास्टचे चांगले आठवणी आठवा, पण भविष्यात तुम्हाला काय करायचंय त्याच्यासाठी आज वर्तमानातच ऍक्शन घ्यायची आहे. कारण जशी एनर्जी तुम्ही वर्तमानाच्या क्षणांना द्याल ना, तसंच जीवन घडणार आहे.
मी हे वाक्य वारंवार रिपीट याच्यासाठी करते, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला जे काही लाईफ आहे ना, ते फक्त आणि फक्त वर्तमानात आहे. तुम्ही कितीही दुःखांना असं उगाळून उगाळून काढलं तरी देखील काहीच फायदा नाहीये. सो माफ करा, माफी द्या, माफी मागा. कठीण असतं माफ करणं, पण तरी करायचंय. कशासाठी? उरलेल्या भविष्याचा प्रत्येक क्षण आपल्याला सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्य संपन्न जगायचं, आणि त्यासाठी माफ करायचंय. कारण जीवन म्हणजे कुठली शर्यत नाहीये की मुझे जीतना या हारना है. आपल्याला पुढच्या प्रत्येक क्षणाला आनंदाने जगायचं आहे. सो एक दोन शेअरिंग घेऊ आपण, मग पुढे जाऊ. क्या लगा आपको इस मेडिटेशन में? मेडिटेशन चालू असताना 420 लोक प्रेझेंट होते. आता 400 लोक आहेत. सो क्या फील हुआ? ऐश्वर्या राव मॅडम, अनम्यूट करा, बोला. मॅडम, ह्या मेडिटेशनची माझी दुसरी वेळ होती. गेल्या लेवल 1च्या कोर्समध्ये जेव्हा मेडिटेशन केलं होतं तेव्हा अनेक अनेक लोक मनात त्यांची नावं, चेहरे सगळे येत होते. आणि इच्छा तर नव्हती, पण तरी तुम्ही म्हणत होता म्हणून मी सगळ्यांना फॉरगिव्ह 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 असं म्हणत गेले. यंदा मजा अशी झाली, तेच चेहरे परत मेडिटेशनच्या वेळा माझ्या डोळ्यांसमोर असे येत गेले. आणि त्यांना फॉरगिव्ह करण्यापेक्षा प्लीज फॉरगिव्ह मी असं माझ्या मनात सारखं येत होतं. मला हे कळत नाही असं का, म्हणजे एक दोनदा मी असं स्वतःला करेक्टही केलं, नाही आपल्याला फॉरगिव्ह करायचंय, पण तरी आपसूक मनात येत होतं, नाही प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी असंच येत होतं मला. ग्रेट. हाच तर इट्स अ व्हेरी बदल आहे. डिफरंट एक्सपिरियन्स. हाच तर बदल आहे मॅडम, की आजपर्यंत आपण आपल्या दुःखाला कारणीभूत कोणीतरी जबाबदार आहे ठरत होता. पण जेव्हा आपण प्रगतीच्या मार्गावर निघतो या साधनेमध्ये, जसं आता तुम्ही सेकंड लेवलला आहात आणि एका साधनेमध्ये पुढे जाताय, तर आपोआप प्लीज फॉरगिव्ह मी. कारण जेव्हा आपण ए म्हणतो कुणाला, 3 बोटं आपल्याकडे असतात ज्यावर आपला फोकस आलेला नसतो. प्रत्येक वेळेस चूक समोरच्याची नसते, कधी ती चूक आपल्याहीकडनं झालेली असते. आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना माफ करायचा विचार करतो, तर काही आपल्या स्वतःच्या चुका असतात ज्याला आपल्याला माफ करायची गरज असते. आणि आज ते शुद्धीकरण झालं, ते डेव्हलपमेंट झालं, की फॉरगिव्ह करण्यापेक्षा प्लीज फॉरगिव्ह मी इथपर्यंत तो बदल झाला. अभिनंदन ऐश्वर्या मॅडम. ग्रेट. मॅम, तुमच्यामुळे पॉसिबल झालं. थँक्यू. ऑल द बेस्ट. ग्रेट, छान. प्रज्ञा मॅडम, बोला. बोला मॅडम. हॅलो. हा, कुठून हं. आहे प्रज्ञा मॅडम? मी आहे कोल्हापूरमध्ये, आता औरंगाबादमध्ये राहते. ओके. मी गेले 1 वर्षभर या क्लासची जॉईन झाली आणि माझ्यात आमूलाग्र बदल झाला. खरंच. म्हणजे तुमच्या बरोबर राहून जी एनर्जी फील येते आणि तुम्ही दुसऱ्यांशी बोलायला जाऊच नाही. म्हणजे मगाशी ऐश्वर्या मॅडमनी सांगितलं तसंच होतं, की ती माणसं स्वतःहून तुमच्याशी येऊन तुम्हाला स्वतःच माफ हे करतात. इथं कुठलाही म्हणजे आपण जे अफर्मेशन रोज टाकत असतो त्यातून रोजच त्यांच्या आपल्या वेव्स त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात आणि ती माणसं स्वतः येऊन स्वतःशीच कनेक्ट होतात. खूप छान अनुभव येतो. खरंच. छान, ऑल द खूप बेस्ट. सुंदर म्हणजे आपण छान फिलिंग्स खूप सुंदर येतात आणि आपण खरंच आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा आपण खरंच खूप छान उपयोग केला पाहिजे हे लक्षात येतं खरं तर. कारण आपण पास्ट मध्ये राहण्यापेक्षा फ्युचर मध्ये आणि प्रेझेंट काय करता येईल यावर खरंच विचार केला तर खूप छान आनंदी जगता येईल. कारण हेच छान, नक्की, ऑल द बेस्ट, थँक्यू. बोला.
संध्या मॅडम अनम्यूट करा. मॅडम, बोला. माफी मागता मागता क्षणभर आई वडिलांना पण आपण कधी काही त्रास दिला होता ना, तर ती आठवण झाली. माझे आई वडील हयात नाहीयेत आता, पण त्यांनी कष्टाने आम्हाला जे काय दिलं ना, तर कधी आम्ही त्यांच्यावर रागावलो असतो किंवा कधी असं का माझ्या वडिलांनी मला का दिलं नाही किंवा काय असं वाटलं असेल ना, तर क्षणभर त्यांची पण दोघांची खूप आठवण झाली. की आपण त्यांना कळत न कळत त्यांनी ज्या परिस्थितीत चांगल्यात चांगलं देऊन आपल्याला वाढवलं, आणि तरी पण कधीतरी आपण आईवरती रागवलं. वडिलांवरती रागवणं शक्य नव्हतं, पण वडिलांबद्दल कधी असं वाटायचं ना, की का मला नाही अमुक करून दिलं किंवा का नाही दिलं. म्हणजे हे लोकांना माफ करता करता आई वडील पण खूप आठवले, की आपण त्यांची माफी कधीच मागितली नाही आणि माझं चुकलं असं म्हटलं नाही कधी. हे आज प्रकर्षाने जाणवलं मला. धन्यवाद. आज तुम्ही मागितलेली माफी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचते. नक्कीच पोचले असेल या माध्यमातून. ग्रेट. थँक्यू. थँक्यू. बोला मोहिनी मॅडम, कशी आहे तब्येत? नमस्कार मॅडम. नमस्कार. काल पूर्ण तब्येत लो होती मॅडम. म्हणजे मला श्वास सुद्धा घेता येत नव्हता असं वाटत होतं. अर्ध्या रात्री उठून रडत बसलेली. मग 12 वाजता थोडं बरं वाटायला लागलं. आज खास मेडिटेशन साठी मी क्लास जॉईन केला. अश्रू अनावर झाले, शब्दच नाहीयेत. माफ करणं काहींना शक्यच नव्हतं, तरी पण तुम्ही म्हणताय म्हणून फॉरगिव्ह 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 म्हणत गेले. आता मनावरचा ताण थोडा कमी झाल्यानंतर झोप यायला लागली आहे मला. ग्रेट. शांत झोप घ्या, तब्येत एकदम छान वाटेल. थँक्यू मॅडम. ऑल द बेस्ट. तर लक्षात घ्या, या पद्धतीने आपल्याला माफ करणं खूप गरजेचं आहे. अजूनही बऱ्याच लोकांना वाटतंय की मी कुणाला माफ नाही करू शकत, अजूनही साठवून ठेवलेलं आहे. हे कॉमन आहे असं होणं, कारण तो ताण आजचा नाही आहे. वर्षानुवर्षापासून आपण त्या ताणाला पकडून ठेवलेला आहे, त्या त्रासाला पकडून ठेवलेला आहे. आता लक्षात घ्या, एखादी कढई भाजी घासताना भाजी जळली आणि तुम्ही त्याला काय केलं, लगेच जर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर ती लवकर निघेल. पण जर तुम्ही तिला वरच्यावर फक्त पाण्याने धुवत गेलात, जसे तुम्ही बघता रस्त्यावरचे जे हॉटेल्स असतात त्यांच्या कढया घासायला काढले तर किती त्रास होईल. अगदी तसेच दुःखांचे, चिंतेचे वलय आपण आपल्या जीवनावर बांधून ठेवलेले आहे. ते या 10-15 मिनिटात मुक्त होणार नाही, पण एक मुक्तीच्या राहावर आपण पहिलं पाऊल उचललेलं आहे. आणि एक प्रवास जेव्हा आपण सुरू करतो आणि त्या प्रवासावर सातत्याने चालत राहतो, तर निश्चितच आपण आपल्या इच्छित जागेपर्यंत, जो आपल्याला पाहिजे आहे तिथपर्यंत आपण पोहोचत असतो. तर आज तुम्ही हा पहिला प्रवास करताय कुणाला तरी माफ करण्याचा. पुढे या प्रवासात पुढे जात जात असताना एकही शिल्लक कंप्लेंट उरणार नाहीये, कारण तुमच्यामध्ये तेवढी कपॅसिटी निर्माण होईल की छोट्या मोठ्या किंवा कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही सक्षम होणार आहे त्या संकटांना तोंड देण्यासाठी, त्या परिस्थितीचा, वर्तमानातल्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी. ते बळ आपोआप तुमच्यात येणार आहे, पण त्याच्यासाठी मी सांगितलेली ऍक्शन तुम्हाला जीवनामध्ये अनुभव करायचीच आहे. दीपाली मॅडम, काय प्रश्न आहे? कारण मी एक छोटस प्रॅक्टिकल तुमचं घेणार आहे अजून एक. बोला दीपाली मॅडम. हॅलो मॅडम. मला ऍक्च्युली असं झालं होतं की मला काही प्राण्यांच्या इमेजेस दिसल्या आणि मला पूर्ण झोप येत होती. पण ऍक्च्युली झाली गोष्ट अशी आहे की माझा डिवोर्स झालाय आता लेटेस्ट 2 वर्ष झाले मी घराच्या बाहेर पडलीये. आणि माझ्याजवळ आता माझा मुलगा आहे, मी त्याला सोडून तिथनं बाहेर पडली होती. नंतर मला त्याची माझ्यासोबत तो आला, काही कोर्ट केस वगैरे झाली, त्याच्यात मुलाची कस्टडी पूर्ण मिळाली. आणि
मी आता रिमॅरेज पण केले, पण मला ह्या गोष्टी विसरून मला पुढे जायचं आहे. माझा पास्ट पूर्ण विसरून मला पुढे जायचं आहे, तर मला त्याच्यासाठी एनर्जी पाहिजे खूप. नक्की मॅडम, आणि याच्यात मला असं वाटतं की ती कमी पडते. नाही मॅडम, नक्की ठीक म्हणजे होईल. माझी शारीरिक आणि मानसिक दोन्हीही कमी पडते आहे, की मला मागचं विसरून मला पुढे जायचं. नक्की नक्की बाहेर जाईल मॅडम. फक्त आपण पर्सनल याच्यावर आपण आता नाही बोलू, कारण आपलं हे लाईव्ह असतं रेकॉर्डिंग. तर नक्की आपण याच्यावर मार्ग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काढू आणि तुम्हाला या परिस्थितीतनं आपण नक्की बाहेर काढू. ठीक आहे. ठीक आहे मॅडम, ओके. थँक्यू. थँक्यू. तर आता आपण जे माफ केलेलं आहे, आपला प्रत्येक विचार आपल्या जीवनावर कसा परिणाम घडवतो याचं एक छोटस प्रॅक्टिकल मी तुमच्याकडनं करून घेणार आहे आता. जे मगाशी म्हटलं ना, एक पेन सुद्धा कोणाच्या तरी माइंड मध्ये क्रिएट होतं. सो जस्ट रिलॅक्स. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे, एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. डोळे हलके बंद करा. जस्ट रिलॅक्स. पाठीचा कणा ताठ. बघा तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. एक सुंदर गुलाबाचं फूल अगदी तुम्हाला आवडतं त्या शेपमध्ये, आवडतं त्या रंगाचं, असं एक सुंदर गुलाबाचं फूल तुमच्या हातात आहे. ते कळू स्वरूपात असेल, ते पूर्ण उमललेलं असेल किंवा अर्ध उमललेलं असेल. एक सुंदर गुलाबाचं फूल तुमच्या हातात आहे. एक सुंदर गुलाबाचं फूल तुमच्या हातात आहे. आणि ते फूल कोणतं आहे माहितीये का? कोणीतरी अगदी प्रेमाने पहिल्यांदा तुम्हाला फूल दिलं होतं, हे तेच फूल आता तुमच्या हातात आहे. अगदी प्रेमाने कुणीतरी खूप मायेने तुम्हाला दिलेलं तेच फूल आता तुमच्या हातात आहे. आणि हळूवार ते फूल चेहऱ्याजवळ आणा. हळूवार ते फूल चेहऱ्याजवळ आणा आणि बघा त्याचा सुगंध आपल्या मनाला किती प्रसन्नता देतोय. त्या फुलाचा सुगंध आपल्याला किती सुंदर प्रसन्नता देतो आहे. बघा त्या फुलाला, की त्या फुलाचा सुंदर सुगंध आपल्याला किती प्रसन्नता देतोय. आणि त्या प्रसन्नतेमुळे आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट झालेला आहे. त्या प्रसन्नतेसोबत आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट झालेला आहे. एक सुंदर स्माइल क्रिएट झालेला आहे. ते फूल एवढं सुंदर आहे की त्या फुलाकडे बघताना आणि त्याच्या सुगंधाने चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आलेला आहे. एक सुंदर स्माइल आलेला आहे. याच स्माइल सोबत डोळे उघडा. आणि कुणाकुणाला फूल दिसलं, रंग दिसला आणि सुगंध दिसला त्यांनी सांगा. आता बघा, एक छोटस 2 मिनिटाचं प्रॅक्टिकल होतं ना. इथे गुलाबाचं फुल होतं. ओके, ठीक आहे. फूल दिसलं, रंग काही लोकांना जाणवला, काही लोकांना सुगंध जाणवला. प्रत्यक्षात होतं काय? प्रत्यक्षात होतं काय? कोणातरी जवळ आत्ता गुलाबाचं फुल होतं का बघायला? नाही. पण ते फूल आपल्याला जाणवला, रंग जाणवला, काही लोकांना सुगंधही जाणवला, काही लोकांना रंग सुगंध दोन्ही जाणवला. याचाच अर्थ काय? ईश्वराने आपल्याला त्या क्रिएटरची शक्ती दिलेली आहे. यू आर द सेकंड गॉड. त्या ईश्वराने आपल्याला बुद्धी नावाचं असं यंत्र दिलेलं आहे की त्यात आपण जे क्रिएट करू ते आपल्या जीवनात घडू शकतं. लक्षात घ्या, वास्तू तथास्तु म्हणत असते. त्याच पद्धतीने
ईश्वरीय ऊर्जा तुमच्या प्रत्येक विचाराला तथास्तु म्हणत असते. आज तुमच्यापैकी कोणीतरी असं म्हटलंय की मला 10 लाख रुपये महिना कमवायचा आहे. आलाय का विचार तो डोक्यामध्ये? सांगा बरं सायली देशमुख मॅडम, 10 लाख रुपये महिना कमवायचा विचार आलाय का डोक्यामध्ये आजपर्यंत? नाही मॅडम, नाही आलाय मग कधी. जो विचारच मनात आला नाही तो क्रिएट कसा होणार? हो. लक्षात घ्या, ज्या गोष्टींच्या अभावामध्ये आपण जीवन जगतोय तो विचारच आपल्याला आला नाही आणि म्हणून ते क्रिएट झालं नाहीये. आणि जे क्रिएट झालेलं आहे ते कधीतरी तुमच्या विचारांमध्ये येऊन गेलेलं आहे. हो. जसं मी काल म्हंटल, दुडू दुडू धावणाऱ्या मुलाला तुम्ही जेव्हा म्हणता की अरे थांब पडशील, अरे थांब पडशील, आणि ते लेकरू पडतं, हा तुमचाच क्रिएट झालेला विचार असतो. आज जेव्हा तुम्ही मुलांना म्हणाल की यस यू कॅन डू इट, आयुष्य बदलून जाईल. यस यू कॅन डू इट हे तुम्हाला म्हणायचं. जेव्हा तुम्ही जीवनामध्ये सकारात्मकतेची पेरणी करता, निसर्गाचा एकच नियम आहे, एका बीचं हजारो बियांमध्ये रूपांतर करून देणं. मग एक प्रेमाचा बी कुटुंबामध्ये पेरा. बरोबर आहे? हो, नक्की. कारल्याच्या भाजीमध्ये थोडा गूळ टाकला तर त्याचा कडूपणा कमी होईल ना. तर मग जीवनामध्ये जर एखाद्या आजूबाजूला व्यक्ती कडू असेल तर त्याच्यात तुमच्या प्रेमाचा गोडवा वाढवा ना. आपण काय करतो, त्याच्या कडूपणासोबत आपण आपला कडूपणा ऍड करतो. बरोबर आहे? मग सगळंच कडू होऊन जाणार. हो हो. बरोबर आहे? आणि म्हणून बरोबर. आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्याला पाहिजे आहे ते विचारांच्या मार्फत सतत प्रेरित करायचं आहे. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की जशी आपण विचारांना प्रेरणा देतो, जो विचार सतत सतत डोक्यात येतो, इट विल कम इन रियालिटी. आणि म्हणून आज मी तुम्हाला एक मंत्र देत आहे. अशा नकारात्मक विचार जर मनात आला चुकून किंवा जाणीवपूर्वक, तर तिथे एकच मंत्र द्या, कट. नाभीपासून आपल्या जीवनाची सुरुवात झाली म्हणून नाभीपासून कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. प्रत्येक नकारात्मक विचारांना तिथे कट कट कट, डिलीट डिलीट करून तिथे नकारात्मक विचारांना लगेच कट करा आणि त्याच्या जागी रिव्हर्स पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. जसं जर तुम्हाला वाटेल काय माझं नशीब, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप भाग्यशाली आहे. ठीक आहे? काय रोज रोज माझी तब्येतच ठीक नाही राहत असं म्हणण्यापेक्षा कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. पेरणी पॉझिटिव्हिटीची करा. आज ना उद्या त्याला सकारात्मकतेचं पीक येणार आहे आणि जीवनाचा आनंद नक्कीच तुम्ही अनुभवू शकणार आहे. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य धन्यवाद. रेखांती आपल्या थँक्यू. जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परत भेटू याच सकारात्मक ऊर्जांसोबत. रेकी काय आहे आणि रेकीचे कशा पद्धतीने सकारात्मक बदल घडवू शकते आणि रेकीचे 5 तत्व जाणून घेण्यासाठी उद्याच्या सेशनमध्ये नक्की अटेंड करा. उद्याचं सेशन तुम्हाला खूप पॉझिटिव्ह आणि खूप मजेदार असणार आहे, कारण त्याच्यातही आपण बऱ्याच छान गोष्टी शिकणार आहे. ऍक्च्युअल रेकी कशी काम करते याचं जाणून घेणार आहे. सो भेटूया उद्या दुपारी 4:30 वाजता याच ऊर्जांसोबत याच लिंकमध्ये. मला ऐकून घेतलं त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. भेटूया उद्या. थँक्यू. तोपर्यंत कसं वाटलं सेशन ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमचं शेअरिंग माझ्यासाठी नवप्रेरणा आहे. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद मॅम.